विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्ही द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर, नांदेड. संपर्क 9730 67 30 67 9960 80 55 30. बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या साहित्य मुद्रा या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत साहित्य मुद्रा या सत्रात संवाद साधण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले व भाषा साहित्य संशोधन या क्षेत्रात ज्यांचा 30 वर्षांचा अनुभव आहे व ज्यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहार कोश सुलभीकरण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे, ते डॉक्टर केशव सखाराम देशमुख हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर देशमुख हे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक मंडळाचे अध्यक्षही आहेत. मूलतः काव्य, बोली, समीक्षा, ललित, वैचारिक इत्यादी क्षेत्रांमध्ये 12 पेक्षा अधिक ग्रंथनिर्मिती डॉक्टर देशमुख यांनी केलेली असून महाराष्ट्र शासनाच्या बालकवी केशवसूत या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह इतर 14 पुरस्कारांनी त्यांचे काव्यसंग्रह गौरविले गेले आहेत. विद्यापीठ परिषदेचे सध्या ते सदस्य असून सहअधिष्ठाता तसेच अधिष्ठाता म्हणूनही नांदेडच्या विद्यापीठात त्यांनी योगदान दिलेले आहे. अमरावती, नागपूर, नांदेड, गडचिरोली येथेही विद्यापीठांच्या मराठी अभ्यासक मंडळावर अभ्यासक्रम रचना व गुणवत्तेमध्ये त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. अशा मराठी भाषेतल्या, साहित्यातल्या आणि समीक्षक अशा चोखंदळ व्यक्तिमत्वाशी आज आपण साहित्य मुद्रा या सत्रात संवाद साधणार आहोत. चला तर मग स्वागत करूया. आज साहित्य मुद्रा या सत्रामध्ये आपल्यासोबत पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर यांचं. सर, आपलं या सत्रात खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. सर, आपली नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या एका व्यवहार सुलभीकरण कोशाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. हा जो कोश आहे तो नेमका काय आहे आणि ही समिती नेमकी कुठली कामं करते आणि त्याबद्दल आम्हाला आपण सांगा आणि आपल्या निवडीचे नेमके निकष काय असतात? नमस्कार. मी प्रारंभी राजमुद्रा या वाहिनीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्या माझ्या मुलाखतीचं नियोजन करून मला एक संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आणि आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र शासनानं जी भाषा सल्लागार समिती स्थापन केलेली आहे त्या समितीच्या अंतर्गतच ही एक उपसमिती आहे की ज्या समितीचं नाव राज्य व्यवहार कोश सुलभीकरण उपसमिती असं आहे. या समितीमध्ये विविध भाषेमधले महत्वाचे तज्ज्ञ व्यक्ती कार्य करणार आहेत आणि या भाषेचा मुख्य हेतू असा आहे की जवळजवळ 7,000 पारिभाषिक शब्द शासन व्यवहार कोशामध्ये जे आहेत की ज्याचं सुलभीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी राज्य शासनानं अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून 1,105 शब्दांचं सुलभीकरण करून घेतलेलं आहे
आता उरलेले 6,000 पेक्षा अधिक शब्द बाकी आहेत की जे शब्द अत्यंत सुगम पद्धतीनं, म्हणजे सगळ्या क्षेत्रांमधले शब्द की ज्याची एक विशिष्ट परिभाषा असते आणि सर्वसामान्य लोकांना ती भाषा कळत नाही, अशा शब्दांना सोपं कसं करता येईल आणि त्याचं किमान एक 3-4 महिन्यांमध्ये नव्याने प्रकाशन करून ते संपूर्ण राज्यातल्या जनतेपर्यंत शब्दकोश नेऊन देण्याची जबाबदारी या उपसमितीवर राज्य सरकारनं सोपवलेली आहे. विशेषतः राज्य सरकारच्या भाषा विभागानं मी उल्लेख मुद्दाम करेल, या मराठी विभागाचे जे भाषा मंत्री आहेत आदरणीय सुभाष देसाई साहेब आणि भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत ख्यातनाम लेखक लक्ष्मीकांत देशमुख आणि भाषा समितीच्या महाराष्ट्र शासनाच्या संचालक आहेत विजया डोणीकर. या सर्व मान्यवर मंडळींनी ही समिती गठीत केली आणि त्या समितीचं एक अध्यक्ष पद त्यांनी मला दिलं. एका अर्थानं माझा बहुमान केला आणि माझ्यावर जी एक महत्वाची जबाबदारी त्यांनी टाकली तर ती योग्य पद्धतीने पार पाडेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. निश्चित सर. सर, आपण ही समिती नेमकं काय काम करते याचे निवडीचे निकष आपण सांगितले. नेमकं मराठी भाषेमध्ये आपण अनेक काम केलेलं आहे. आपण साहित्यिक आहात, आपण संशोधक आहात, आपण प्राध्यापकही आहात आणि मराठी भाषेचे तज्ज्ञही आहात. विविधांगी भाषेमध्ये काम आपलं या ठिकाणी आहे. तर मराठी भाषेमध्ये नेमकं करिअर करावं असं आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आपल्याला वाटलं आणि मराठी आपली मातृभाषा आहे, बोलीभाषा आहे, ती आपली अगदी मनाच्या हृदयाच्या जवळ आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच भाषेला आपलं करिअर म्हणून निवडावं किंवा त्याच्यामध्येच आपण येणारं पुढचं आयुष्य घालवावं असं नेमकं आयुष्याच्या कुठल्या वळणावर किंवा कुठल्या टप्प्यावर आपल्याला वाटलं? अतिशय चांगला आणि जरा गमतीशीर प्रश्न आहे हा. मी असं काय ठरवलं नव्हतं कधी की मराठी विषयामध्ये आपल्याला करिअर करायचं, परंतु महाविद्यालयीन जीवनापासून मराठी विषयाची, मराठी भाषेची, मराठी कवितेची, मराठी कथांची, कादंबरींची आवड, एक वाचनाची आवड म्हणून मला ती सातत्यानं पहिल्यापासून आवड होती. आणि BA सारख्या परीक्षेत किंवा MA सारख्या परीक्षेमध्ये त्या काळामध्ये म्हणजे 25-30 वर्षापूर्वी विद्यापीठामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मला मिळाला आणि या मानामुळं कदाचित माझी जी गोडी आहे, भाषेबद्दलची आवड आहे, अभिरुची आहे, ती वाढत गेली आणि मग या विषयामध्ये आपण करिअर करू शकतो असा एक आत्मविश्वास माझा वाढत गेला. मूलतः आपण सगळे, तुम्ही काय मी काय, आपण ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहोत किंवा लोक आहोत. तर तिथली एक भाषा, तिथली एक बोली, तिथलं एक साहित्य किंवा लोकवाङ्मय आहे, या संबंधीची गोडी ही मला पहिल्यापासूनच होती. म्हणून मराठी विषय हा एका अर्थानं माझा पूर्वीपासून अतिशय आवडीचा विषय होता आणि आपोआपच त्याच्यामध्ये मी आनंद घेत गेलो, रुची घेत गेलो आणि मग त्याच्यामध्ये एक करिअर करण्याची उत्तम संधी मला या विषयानं प्राप्त करून दिली. अगदीच सर. सर, आपण मगाशी आता म्हणाले संशोधकही आपण आहात, आपण भाषा तज्ज्ञ आहात आणि मी जसं मगाशी म्हणालो की आपण अध्यापनाचंही काम या ठिकाणी करता. पण हे सगळं करत असताना भाषेमध्ये आपण लिहावं किंवा साहित्यिक म्हणून आपली एक भूमिका असावी, लेखक म्हणून आपण जे आपल्याला वाटतं, जे आपण वाचतो, आपला भवताल आपण बघतो किंवा आपण टिपत असतो काहीतरी सतत, एक संवेदनशील माणूस, एक वाचक संवेदनशील असतो, एक प्राध्यापक संवेदनशील असतो, या संवेदनशील मनाने टिपलेल्या गोष्टी शब्दांमध्ये मांडाव्यात असं आपल्याला नेमकं का वाटलं? म्हणजे लेखक होण्याची सुरुवात नेमकी कशी होती असं मला विचारायचंय. आणि लेखक म्हणून तुमचा जो प्रवास सुरू झाला, या प्रवासामध्ये आपल्या अनेक आपण अक्षर वाङ्मय या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, उत्तुंग असं आपलं वाङ्मय या ठिकाणी आहे. तर आपल्या त्या साहित्य कृतींविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. हा, तसं लेखक, प्रश्न अतिशय चांगला आहे, पण तसं लेखक काय असं ठरवून कोणी होत नसतं असं माझं मत आहे. परंतु ज्या ग्रामीण भागातून, ज्या मराठवाड्यामधून मी आलो, तर तिथलं एकूण भोवतालचं वातावरण, गावाकडची परिस्थिती, शेती खेडी, तिथले कष्ट, तिथलं जगणं आणि एकंदरीत गाव आणि शेती यांच्याशी निगडीत असणारं जे एक प्राणी विश्व आहे, त्या सगळ्या विश्वांचं जगणं किंवा त्यांची भाषा मी माझ्या कवितेमध्ये आणण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केलेला आहे. हा एक आनंदाचा भाग आहे. दुसरं, या विषयामध्ये मी लेखक कसा झालो यासाठी आपली शाळा, आपलं महाविद्यालय, आपल्याला उपलब्ध झालेले त्या काळातले शिक्षक आणि एकंदरीत ग्रंथालय, म्हणजे ग्रंथालयाचा अतिशय मोठा वाटा, की ज्या ग्रंथालयामुळे आपली अभिरुची वाढली, आपल्याला भाषा कळाली, वाङ्मय कळालं आणि त्यातून सुद्धा मग आपण लेखक होऊ शकतो का, आपण लिहू शकतो का
अशी एक हमी मला त्याच्यातून प्राप्त झाली. आणि मग हळूहळू कवितेसारखं क्षेत्र अत्यंत आवडीचं, ज्याला आपण ग्रामीण कविता म्हणतो, ग्रामीण भागातली कविता म्हणतो, ती कविता मी सातत्यानं लिहिली. ललित लेखन लिहिलं. खेड्यापाड्यातल्या अनेक स्त्री पुरुषांचे अनुभव, त्यांचं जगणं मी माझ्या लेखनातून मांडलं. म्हणजे मला सांगायला फार आनंद वाटतो की दैनिक सकाळ या ग्रुपचं जे अॅग्रोवान नावाचं दैनिक आहे, या दैनिकामध्ये मी मशागत नावाचा कॉलम 3 वर्ष सतत लिहिला. आणि त्या कॉलमला ग्रामीण भागातल्या स्त्रिया, पुरुष, अधिकारी, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी यांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला की मला ते 3 वर्ष सदर चालवताना कोणताही थकवा किंवा कोणताही शीण आला नाही. दुसरं काही एक भाषेवर छोटंफार काम करण्याचा मी प्रयत्न केला. एक भाषा चिंतन नावाचं माझं एक महत्वाचं पुस्तक, की ज्या पुस्तकाच्या 1-2-3 आवृत्त्या निघाल्या की सर्व विद्यापीठांमध्ये, सर्व अभ्यासकांमध्ये या पुस्तकाचं वाचन आणि त्याचा अभ्यास हा होतो. हा माझ्या एकंदरीत लेखनाचा मी अतिशय महत्वाचा गौरव मानतो. एक ललित लेखन, समीक्षा लेखन, भाषेबद्दलचं लेखन, त्यातल्या त्यात बोली भाषेबद्दलचं लेखन आणि कविता, तर हा माझा अत्यंत काय म्हणू आपण त्याला प्राण म्हणू किंवा श्वास म्हणू, अशा पद्धतीने या 2 क्षेत्रामध्ये मी सातत्यानं काम केलंय. खूप मोठी मराठी साहित्याला समृद्ध अशा प्रकारची परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपलं एक छोटंसं स्थान, आपलं एक स्वतःचं पात्र मांडण्याचा मी एक प्रामाणिकपणे आणि फार विनम्र भावनेनं प्रयत्न केला आहे. हे सगळं लेखन करत असताना मी वाचकांच्या प्रती जास्त कृतज्ञता व्यक्त करेल, ग्रामीण भागाबद्दल मी जास्त आदर व्यक्त करेल, त्याबद्दलचा मी धन्यवाद व्यक्त करेल की ज्या माणसांमुळं, गावामुळं, मातीमुळं आणि वाचकांमुळं मला सातत्यानं लिहिण्याची एक प्रेरणा मिळाली. तर त्यांचा वाटा माझ्या लेखनामध्ये फार मोठा आहे असं मला फार नम्रतेनं सांगावं वाटतं. नक्कीच सर. सर, एक लेखक म्हणून आपली विविधांगी भूमिका या ठिकाणी आपण मांडली. कविता हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण ललित या ठिकाणी लिहिलंय आणि बोलताना तुम्ही असं म्हणालात की माझ्या मातीतल्या लोकांचं जगणं मी साहित्यात मांडलंय. तर लेखक हा आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींना शब्दांमध्ये टिपत असतो किंवा पकडत असतो आणि तो मांडत असतो, वाचकांपर्यंत पोहोचवत असतो. शेवटी लेखकाला काय वाटलं किंवा कवीला काय जाणवलं हे कवी लोकांपर्यंत पोहोचवत असतो. अगदी. पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना तो कवी किंवा तो लेखक समाजाचा एक घटकही असतो, जो सजगपणे समाजात जगत असतो, संवेदनशीलपणे समाजातल्या घटना किंवा घडामोडींकडे बघत असतो. तर अशा वेळी आपण लेखक म्हणून लेखकाची किंवा कवीची किंवा एकंदरीत साहित्यिकाची आपण म्हणून नेमकी समाजाप्रती भूमिका काय असते, किंवा साहित्यिक हा समाजाचं काय देणं लागतो, किंवा साहित्यिकाची नेमकी समाजाप्रती काय भूमिका असते असं तुम्हाला वाटतं? फारच सुंदर आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. याचं उत्तर देताना मला फार आनंद होईल की कोणताही लेखक, कोणताही कलावंत, कोणताही प्रतिभावंत किंवा कोणताही समीक्षक लेखक हा कुठल्या तरी बांधिलकीनंच लिहित असतो. तो काय फक्त मनोरंजनासाठी किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये टाइमपास म्हणतो त्यासाठी तो लिहित नाहीये. ग्रामीण भागामधली जी लेखक मंडळी आहे, विशेषतः दलित वाङ्मय आहे किंवा ग्रामीण वाङ्मय आहे किंवा आदिवासी वाङ्मय आहे, स्त्रीवादी वाङ्मय आहे, या सगळ्या साहित्यामध्ये एक सोशल कमिटमेंट आहे, सामाजिक बांधिलकी 100% आहे. आणि मला असं वाटतं की माझं लेखन हे काही एक बांधिलकीचा आवाज घेऊन व्यक्त होणारं वाङ्मय आहे. आणि साहित्य असंच असलं पाहिजे. फक्त साहित्य स्वप्न दाखवतं, काहीतरी अपेक्षा उभ्या करतं, तर त्याला काही साहित्य म्हणता येणार नाही किंवा ते साहित्य टिकेल याचा काही भरवसा नसतो. पण ज्या साहित्यामध्ये माणूस आहे, माणसांच्या भावना आहेत, माणसाची दुःखे आहेत, माणसांच्या वेदना आहेत, माणसांचे परिश्रम आहेत, माणसांचा घाम आहे आणि माणसांची वेदना आहे, ते खरं साहित्य आहे. आणि अशा पद्धतीनं एक साहित्यामध्ये छोटंसं योगदान मी देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. माझी सगळी कविता ही ग्रामीण भागातल्या माणसाबद्दल, त्यांच्या वेदनेबद्दल आणि श्रमाबद्दलच आहे. आणि या सगळ्या लेखनाची माझी एक भावनिक पातळीवरची अत्यंत संवेदनशील अशा प्रकारची गुंतवणूक आहे. हे मी इथे मुद्दाम तुम्हाला शेअर करेल किंवा सांगेन. सर, अतिशय छान. कुठलाही लेखक, कुठलाही साहित्यिक, कवी तो काही लिहित असू द्या, पण त्याची एक भूमिका असते. त्याला त्याचं जगणं, त्याचा भवताल शब्दांमधून मांडायचा असतो. आणि मला असं वाटतं की एखाद्या साहित्यिकाने एखादी ओळ पुस्तकांमध्ये लिहिली किंवा एखाद्या ठिकाणी तो बोलला, ते ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला जर असं वाटत असेल की अरेच्छा, हे मलाही असंच वाटतं किंवा माझंही म्हणणं असंच आहे, तर मला असं वाटतं की लेखक म्हणून त्या ठिकाणी तो माणूस जिंकलेला असतो. कारण वाचकाला ज्यावेळी ते आपलं वाटतं त्यावेळी तो जिंकलेला असतो असं मला वाटतं.
याच अनुषंगाने एक प्रश्न आहे सर. आता आपण असं म्हणालात की मी एका भूमिकेने लिहितो, माझ्या मनात एक भूमिका असते आणि त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी किंवा त्या भूमिकेला उत्तरोत्तर काय म्हणू आपण त्याला की त्याला प्रकाशित करत आपण पुढे नेत असतो, अशी लेखकाची भूमिका असते. पण आपण केवळ साहित्यिक नाही आहात, आपण प्राध्यापकही आहात, साहित्यिकही आहात, भाषातज्ञ आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहित्यिक असूनही समीक्षक आहात. तर या सगळ्या भूमिकांमध्ये आपण स्वतःला वेगवेगळं कसं करता? कारण ज्यावेळी साहित्य एखादा साहित्यिक लिहितो त्यावेळी समीक्षकाची भूमिका अजिबात नसते त्याची, कारण ते त्याला जे वाटतं तेच तो लिहित असतो. आणि प्राध्यापकाची ज्यावेळी भूमिका असते त्यावेळी विद्यार्थ्यांना किंवा त्या करिक्युलमला अभ्यासक्रमाला जे अपेक्षित आहे ते आपण लिहित असतो. आणि भाषातज्ञ म्हणजे भाषेतल्या ज्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या किंवा त्रुटी असतील त्या भरून काढणे किंवा भाषेमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते पुढे नेणे, जे नाहीये ते त्याच्यात भर घालणे, हे भाषा तज्ञाचं काम आहे. तर या सगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही स्वतःला प्रत्येक वेळी वेगळं कसं ठेवता किंवा प्रत्येक भूमिकेला न्याय देताना तुम्हाला अडचण अशी काही होते का? फारच सत्य आहे या प्रश्नांमध्ये आणि त्याचं विभाजन तर निश्चितपणेच करायला पाहिजे. मुळात कसं आहे की कोणताही लेखक हा काय 24 तास लेखक नसतो किंवा कोणताही प्राध्यापक हा काय 40 घंटे प्राध्यापक नसतो. प्राध्यापकाची भूमिका ही अध्यापन करताना, शिकवताना वर्गांमध्ये विद्यार्थी कोणत्या स्तरातला आहे, कोणत्या वातावरणामधला आहे, कोणत्या आकलनातून आलेला आहे, तो कुठून आलेला आहे याचा अभ्यास शिक्षकाला जरूर करावा लागतो. आणि ती एक संधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मला अध्यापन करण्याची एक उत्तम संधी मिळाली. तर ही तर गोष्ट मी फार म्हणजे आयुष्यभर कधीही विसरता न येणारी ही गोष्ट आहे. अध्यापन करताना माझा वेगळा अनुभव. समीक्षक म्हणाल तर ते एक स्वतंत्र क्षेत्र आहे. ती एक अकादमिक अशी गोष्ट आहे, ज्याला आपण अकॅडमिक असं इंग्रजीमध्ये म्हणतो. त्याची एक पद्धती आहे, त्याची सूत्र आहेत, त्याची काही तत्व आहेत आणि त्याचं स्वरूप हे थोडंसं विद्यापीठीय पातळीवर किंवा अध्यापनाच्या पातळीवर किंवा आपण त्याच्या पुढे जाऊन असं म्हणू की संशोधनाच्या पातळीवर त्या समीक्षेचं स्वरूप हे वेगळं असते. समीक्षेचा उपयोग व्यवहारात समाजामध्ये वावरताना आपल्याला फारसा होऊ शकत नाहीये. पण मला असं वाटतं की प्राध्यापक असणं, कवी असणं, समीक्षक असणं याच्या पलीकडे आणखी काही एक असणं आहे, ते म्हणजे तुमचं माणूस असणं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खूपदा वाचक असे असतात की ते मुके लेखक असतात, मुके कवी असतात, त्यांना नाही व्यक्त होता येत, पण सगळ्या लोकांच्या वतीनं तुम्ही व्यक्त होत असता. म्हणून लेखक होणं किंवा कवी होणं ही काय आभाळातून पडलेली गोष्ट नाहीये. लेखक शेवटी हाडामासाचा माणूसच आहे. आणि हे ज्याला कळतं की मी व्यक्ती आहे, मी समाजाचा घटक आहे, मला लोकांच्या भावना कळतात आणि लोकांच्या भावनेप्रती मी काही एक व्यक्त करतो किंवा मांडतो, हे असणं फार महत्वाचं आहे. म्हणून लेखक असणं, प्राध्यापक असणं, समीक्षक असणं आणि माणूस असणं, या चारही पद्धतीमध्ये मला माणूस असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटते आणि त्याच्या बाजूनं मी उभा राहणारा एक छोटा लेखक आहे. साहित्याचा केंद्रबिंदू माणूस ज्यावेळी असतो, मला असं वाटतं की ते साहित्य अक्षर वाङ्मय कायम बनतं. कारण ज्याच्यामध्ये माणूस हा केंद्र असतो साहित्यामध्ये, माणसाचं जगणं, माणसाच्या भावभावना किंवा माणसाचं माणूस असणं या परिघाभोवती जेव्हा साहित्यिक लिहितो, तर मला असं वाटतं की त्यावेळी तो त्या साहित्यालाही न्याय देतो आणि ते साहित्य कायम टिकणारं असतं असं मला वाटतं. कारण एक माणूस पण किंवा त्या साहित्याला लाभलेला असतं, माणूसपणाचा स्पर्श त्या साहित्याला झालेला असतो. सर, आपली नुकतीच मराठी या वाङ्मयामध्ये आपण अनेक पुस्तके लिहिली आहेत किंवा नुकतीच आपली शासनाच्या व्यवहार कोश च्या सुलभीकरणच्या समितीवर निवडही झालेली आहे. अनेक कोश आपण ऐकतो, अनेक बऱ्याचदा अगदी डिक्शनरी लहानपणी हातामध्ये पडते. सुरुवातीला आपल्याकडे इंग्रजी ते हे दुर्दैव, मराठी भाषा कोश आपल्या हातात पडत नाही मराठी मुलांच्या, हे खरं तर आपलं दुर्दैव. कारण तिथून इंग्रजीचं अनाकलनीय आकर्षण मुलांना सुरू होतं, पण मराठी तिथून मागे पडत जाते असं मला वाटतं. त्याच वेळी मराठीचा कोश आपण हातात देत नाही त्या मुलांच्या. मग हे नेमके कोश जे आहेत वेगवेगळ्या विषयांवर कोश असतात, तर या नेमक्या कोशांचं नेमकं काम काय असतं? आता मराठीचा शब्दकोश आहे, तो आपण बऱ्यापैकी आपल्याला परिचयाचा आहे. या कोशांचं नेमकं काम काय असतं किंवा याची गरज काय असते असं आपल्याला वाटतं? आपल्याकडे आता एक दोन गोष्टी आहेत. एक तर समाज आणि शिक्षण, अशा एक दोन आपल्याकडे मोठ्या संस्कृती आहेत. समाजामध्ये सुद्धा आता आपण मी एक छोटस उदाहरण तुम्हाला घेतो की बँकेमध्ये आपण जातो आणि मग बँकेमध्ये सर्वसामान्य माणसांना अनेक गोष्टींची पूर्तता, म्हणजे अनेक कागद, अनेक पेपर भरून द्यावे लागतात आणि मग त्याला काही विशिष्ट नावं आहेत. तर ती भाषा पुष्कळ लोकांना ही समजत नाही किंवा कळत नाही. आता इंग्रजी भाषा आहे, ही जागतिक दर्जाची भाषा आहे, पण सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या माणसांना इंग्रजी भाषेमधल्या काही संकल्पना,
ग्रामीण भागातल्या माणसांना अजिबात कळत नाहीत. तर त्या सोप्या करून सांगणं म्हणजे कोश हे एका अर्थानं व्यापक अशा पातळीवरचा एनसायक्लोपीडिया आहे. तो मोठा विश्वकोशच आहे. म्हणजे अनेक क्षेत्र आहेत आपल्याकडे. आरोग्य आहे, शिक्षण आहे, शेती आहे, व्यवसाय आहे, औषधी आहे, वनस्पती आहे, बँका आहेत किंवा अनेक प्रकारच्या सुविधा किंवा कंपन्या आहेत. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषांचे जे कोश आहेत ते खूपदा कठीण असतात, अवघड असतात. आणि ही समिती या उद्देशानं स्थापन केली की ज्या समितीला राज्य शासन व्यवहार कोशांचं सुलभीकरण असं म्हटलेलं आहे. की कोश उपलब्ध आहेतच तुमच्याकडे, शब्द तुमच्याकडे उपलब्ध आहेत, परिभाषा आहेतच, पण ती परिभाषा सोपी करून लोकांच्या जिभेवर बसलेली भाषा, लोकांच्या आकलनामध्ये असलेली भाषा, लोकांना कळणारी भाषा. म्हणजे तुमचा कोशाचा वाचक हा फक्त काही प्राध्यापक किंवा शिक्षक असा नाहीये, तो कोणताही मनुष्य असेल, म्हणजे ज्याला वाचता येतं, जो साक्षर आहे, त्याला कोश हा कळाला पाहिजे. ही शासनाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये बदल करून एक 11 लोकांची समिती राज्य सरकारनं काल स्थापन केली आणि त्या समितीचं अध्यक्षपद देऊन त्यांनी माझा बहुमान केलाच, परंतु एक महत्वाची जबाबदारी राज्य सरकारनं, राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागानं ही सोपवलेली आहे. कोश वाङ्मय ही पायाभूत अशा प्रकारची गोष्ट आहे. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याकडे मी तुम्हाला उदाहरण सांगेल की साधे साधे कारागीर असतात, साधे कलावंत असतात. म्हणजे नळ दुरुस्त करणारा मनुष्य आहे किंवा लाईट फिटिंग करणारा मनुष्य आहे किंवा बाथरूम मधलं काही काम करणारा मनुष्य आहे किंवा तुमच्या घरामधली एखादी गोष्ट बंद पडली ती सुरू करून देणारा माणूस आहे. तर त्याची एक भाषा आहे की ज्या भाषेमध्ये तो बोलतो आणि त्याने वापरलेली भाषा ही लोकांना सहज कळते. तर अशी जर भाषा कोशांमध्ये आपण आणली तर त्या कोशाचं महत्व वाढेल आणि अशा प्रकारचे कोश हे लोकांपर्यंत जाऊन ते लोकांचे होतील. अशी एक स्वच्छ म्हणजे जनताभिमुख असं म्हणू आपण त्याला, लोकाभिमुख असं आपण त्याला म्हणू. सर्वसामान्य आम लोकांना तुमचे कोश, त्या कोशामधली भाषा, त्याचे शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ कळावेत, त्याला सुलभीकरण असा सरकारनं वापरला शब्द आहे, अत्यंत सुंदर शब्द तो वापरला. तर ते सुलभीकरणाचं काम हे खूप कठीण, वेळखाऊ अशा प्रकारचं काम आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे की अनेक शब्दांना इतर पर्यायी शब्द असतात, 1 2 3 4. त्या 4 शब्दांमध्ये नेमका असा एक शब्द तुम्हाला उचलता आला पाहिजे की तो सगळ्या प्रदेशातल्या सगळ्या लोकांना तो कळाला पाहिजे. जेव्हा जेव्हा शासन एखादा कोश तयार करतं तेव्हा ते एका विशिष्ट प्रदेशासाठी करत नाहीये. महाराष्ट्रामधले अनेक भूभाग आहेत, म्हणजे कोकण सारखा पट्टा आहे, खानदेश सारखा पट्टा आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, बृहन्मुंबई आहे किंवा आपल्याकडे अनेक राज्यांच्या सीमेवरची काही गाव आहेत. म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवर आपली काही गाव आहेत, मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आपली काही गाव आहेत. त्या सगळ्या लोकांना महाराष्ट्रामधले मराठीतले कोश हे कळाले पाहिजेत. अशी एक सुगमता आणण्यासाठी ही एक महत्वाची समिती सरकारनं स्थापन केलेली आहे. नक्कीच सर. सुलभीकरण कुठल्याही गोष्टीचं झालं तर लोकांच्या व्यवहारातल्या भाषेशी त्याचा संबंध येतो आणि लोकांना ते कळायला सोपं जातं. जसं सर म्हणाले की कोश काय केवळ शिक्षक किंवा प्राध्यापकच वापरत नाहीत, इतर ज्यांना वाचता येतो तोही कोश हाताळतो, पण त्याला ती किचकट शास्त्रीय भाषेमध्ये गुरफटून तो जाण्यापेक्षा त्याला साध्या त्याच्या बोली भाषेतलं त्याला कळलं पाहिजे किंवा त्याला ते सोपं वाटलं पाहिजे, म्हणून त्याचं ते काम आहे. सर, भाषेचा विषय आपण मगासपासून भाषेवरच या ठिकाणी बोलतो आहोत. एक थोडासा वेगळा प्रश्न बाहेर जाऊन थोडासा विचारतो. सध्या मराठी भाषा बद्दल एक ओरड आहे सगळीकडे की मराठी भाषा टिकेल की नाही, ही शंकाही बऱ्याच लोकांना आहे. अगदी साहित्यिक असतील, मराठी भाषेचे तुमच्यासारखे तज्ज्ञ असतील किंवा आमच्यासारखे साहित्यावर प्रेम करणारी इतरही मंडळी असतील, मराठी टिकेल की नाही एक ओरड निर्माण होते. हा प्रश्न नेमका निर्माण होण्यामागचं कारण काय, माझा पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न नेमका का निर्माण व्हावा, आणि जर हा प्रश्न निर्माण झालेलाच आहे तर यावर नेमके उपाय काय करता येईल? खरंच आपल्याला असं वाटतं का की मराठी आता नामशेष होईल किंवा हल्ली मराठी कमी व्हायला लागली, वाचन संस्कृती कमी झाली, लोक मराठी फार बोलत नाहीत, या सगळ्यांमागची नेमकी कारणं काय असावीत असं आपल्याला वाटतं? हा, तुमच्या प्रश्नांमध्ये अनेक उपप्रश्न आहेत, तर त्याची मी उत्तरं जरूर देईल. पण मला असं वाटतं की मराठीचं भवितव्य किंवा मराठी टिकणार आहे का नाही हा प्रश्न मला जरा गौण असा प्रश्न वाटतो. तो यासाठी की मराठीची परंपरा ही हजारो वर्षांची, म्हणजे मी तुम्हाला काही दाखले मुद्दाम देईल. आपल्याकडे जे फोक लिटरेचर, लोक वाङ्मय आहे, याची एक समृद्ध परंपरा
मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचे अनेक ग्रंथ अनेक लेखन आपल्याकडे उपलब्ध आहे. संत तुकारामांसारखा अत्यंत युगप्रवर्तक कवी आपल्या मराठीमध्ये आहे. अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन मी सांगायचं तर भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचा लेखक आहे. अरुण कोलटकर सारखा लेखक आहे. किंवा नामदेव ढसाळ आणि बाबूराव बागुल यांच्यासारखे जागतिक उंचीचे लेखक आहेत. वामनदादा कर्डक सारखा कवी आहे. यशवंतराव चव्हाणांसारखे धुरंधर असे महत्वाचे राजकीय नेते आणि मोठे लेखक आहेत. किंवा अण्णाभाऊ साठे. हे सगळ्या लेखकांनी जे लेखन केलेलं आहे ते मराठीत आहे आणि ते जगण्यातलं आणि सामान्य माणसाचं ते लेखन आहे. म्हणून मराठीला भवितव्य नाही असं मला वाटत नाही. मराठी टिकेलच. फक्त आता दुसरी एक बाजू अशी मराठीमध्ये की शिक्षणाच्या पातळीवर मराठीच्या विद्यार्थ्यांची घसरण ही होते आहे. अनेक भागांमध्ये मराठीच्या शाळा बंद होत आहेत अशी एक खंत आपण ऐकतो सातत्याने. याच्यामध्ये तथ्य खूप आहे. कारण आज काळ जितका झपाट्याने बदलतो आहे तितक्या झपाट्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य बदलत नाही. ही ती मुख्य गोष्ट आहे. आणि याला जोडून महत्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत काळाच्या अनुषंगानं काळाच्या गतीनं आपण मराठी विषयामध्ये अभ्यासाच्या पातळीवर बदल करत नाही तोपर्यंत मराठीकडे विद्यार्थ्यांचा येणारा ओढा हा वाढणार नाहीये. केवळ आपण आता पारंपरिक मराठी विषय जर शिकवत बसलो तर त्याचा एक धोका मात्र मराठीला निश्चित होऊ शकतो. म्हणजे तुमच्या या मताशी मी बिलकुल सहमत आहे. परंतु काळाबरोबर काळाचा आवाज ओळखून मराठीमध्ये बदल व्हायला पाहिजेत. आणि मी तुम्हाला गौरवानं सांगेन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा मी अध्यक्ष आहे. आणि आपल्या विद्यापीठाचे अभ्यासक्रम आम्ही काळाचा आवाज ओळखून विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आणि एकंदरीत बेकारीचं चित्र लक्षात घेऊन आम्ही असा विचार केला की आपण मराठीमध्ये जाहिरात लेखन यासारखा विषय सुरू करावा. चित्रपटासाठी किंवा मालिकांसाठी किंवा राजमुद्रासारख्या चॅनलसाठी काही गाणी आपल्याला लिहिता येऊ शकतात का, काही लेखन करता येतं का, त्याचा आम्ही विचार केला. मुद्रित शोधन सारखे पेपर आम्ही सुरू केले. पटकथा लेखन सारखा आम्ही पेपर सुरू केला. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी की आपलं विद्यापीठ हे ग्रामीण परिसरातलं विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये नांदेडच्या विद्यापीठामध्ये शिकणारे बहुसंख्य मुलं खेड्यापाड्यातले तालुक्यातले ग्रामीण भागातले कष्टकरी कुटुंबातले आणि शेतकऱ्यांच्या घरातले मुलं आहेत. तर त्यांना बोली भाषा नावाचा एक आपण पेपर ठेवला. आणि मग या मुलांकडून आम्ही असं काम करून घेतो की तू जा गावाकडे, तुम्ही 4-5 मुलं जा, अनेक वर्गातले मुलं जा आणि मग आपल्या गावाकडची आजीची भाषा, आपल्या आईची भाषा, आपल्या भाऊजाईची भाषा, आपल्या मित्राची भाषा, शेतकऱ्याची भाषा, साधनांची भाषा, वस्तूंची भाषा, त्याचं एक संकलन करा, गाण्यांचं संकलन करा, लोकगीतांचं संकलन करा. असं एक आम्ही मुलांना काय म्हणून त्याला प्रात्यक्षिक काम देतो, प्रोजेक्ट देतो आणि त्याचा एक चांगला रिझल्ट आम्हाला मिळतो. म्हणजे मला सांगायचा हा मुद्दा की आपण जोपर्यंत अभ्यासक्रमाचा मराठी विषयाचा पारंपरिक ढाचा बदलत नाही तोपर्यंत मराठीमध्ये जी काही गोष्ट आपल्याला करायची ती उत्तम पद्धतीने आपल्याला पुढे नेता येणार नाही. असे आम्ही काही एक पावलं उचललेली आहेत आणि एक छोटा प्रयत्न आम्ही निश्चित केलाय. आणि आम्ही आमच्या विद्यापीठातल्या मराठी विषयाबद्दल मुलांबद्दल निश्चित 100% समाधानी आहोत. सर, जे जे काल सुसंगत आहे, लोक सुसंगत आहे आणि समाज सुसंगत आहे ते काळाच्या कसोटीवर निश्चित टिकेल यामध्ये दुमत नाही असं सरांचं म्हणणं आहे. फक्त ती मराठी भाषा असेल, संस्कृती असेल किंवा संस्कार असेल, आठ एवढीच आहे की तो टिकणारच आहे. आठ एवढीच आहे की तो काल सुसंगत असला पाहिजे, लोक सुसंगत आणि समाजाशी सुसंगत असला पाहिजे. तो काळाच्या कसोटीवर निश्चित टिकेल. सर, अगदीच मगाशी तुम्ही विद्यापीठाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये बोलताना असं म्हणालात की विद्यार्थ्यांना आपण बोली भाषेतली गाणी या ठिकाणी संकलित करायला सांगतो. बोली भाषेतल्या म्हणी, तिथले वाक्प्रचार ग्रामीण भागातले आणि ते येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी ते जर जतन करून ठेवलं तर ते अक्षरधन असेल, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना वाचता येईल. अतिशय सुत्य असा उपक्रम आहे. सर, बोली भाषांचा या ठिकाणी विषय निघालेलाच आहे. तर आजची भाषा आणि बोली भाषा याची आजची नेमकी स्थिती काय आहे असं आपल्याला वाटतं? फार सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. बोली भाषा आणि भाषेची आजची स्थिती अतिशय आशय संपन्न आणि सुंदर आहे. मी तुम्हाला काही उदाहरण मुद्दाम देतो की अलीकडे आपण जर अनेक काही चित्रपट पाहिले, मी काही सिनेमांचा उल्लेख तुम्हाला मुद्दाम करेल. म्हणजे रेडू सारखा सिनेमा, सायकल सारखा सिनेमा किंवा मुळशी पॅटर्न सारखा सिनेमा, बबन सारखा सिनेमा, ख्वाडा सारखा सिनेमा, नाळ सारखा सिनेमा, सैराट सारखा सिनेमा किंवा फॅन्ड्री सारखा सिनेमा, अशा जवळजवळ एक 50-60 चित्रपटांनी लोकांची भाषा, ग्रामीण भागातली भाषा
बोलीभाषा आणून चित्रपट केले आणि त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपला एक धमाका निर्माण केला आहे. साहित्याबद्दल हेच आहे. अनेक मराठीमधले आज लेखक, महत्वाचे खूप लेखक आहेत. मी कितीतरी नावांचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करेल की त्या लेखकांनी बोलीतलं लेखन म्हणजे पुरुषोत्तम बोरकर यासारखा लेखाचा उल्लेख मी करेल. मेड इन इंडिया असं इंग्रजी नाव असलेली वऱ्हाडी भाषेमधली इतकी सुंदर कादंबरी त्यांनी लिहिली की ज्या कादंबरीनं एक स्वतंत्र आपल्या प्रकारचं असं अस्तित्व मराठीमध्ये निर्माण केलं. सदानंद देशमुख सारखा लेखक आहे, बाबाराव मुसळे सारखा लेखक आहे, अण्णाभाऊ साठे आहेत. म्हणजे खूप नावं मी तुम्हाला सांगेल. नावाचा जर विचार करत बसलो आपल्याला खूप तो वेळ देता येऊ शकतो. परंतु बोली भाषेमध्ये आज मोठ्या प्रमाणात लेखन होत आहे आणि बोली भाषेतलं लेखन मराठीतल्या सर्व साहित्य प्रवाहांनी आता स्वीकारलेलं आहे. भाषेबद्दलचा स्वतंत्र विचार आपल्याला करता येईलच. म्हणजे प्रमाण भाषा आणि बोली भाषा. एक काळ असा होता की बोलीकडे लोक फार टिंगल टवाळीनं बघत होते, एकेकाळी चेष्टेनं पाहत होते, म्हणजे खिजवत होते, चिडवत होते. म्हणजे मराठीमधली जी आत्मकथन आहेत, प्र. सोनकांबळे यांचं आत्मकथन असेल किंवा दया पवारांचं आत्मकथन असेल, केशव मेश्रांचं आत्मकथन असेल किंवा रुस्तुम अचलखांब यांचं आत्मकथन असेल, झोंबी आहे, तराळ अंतराळ आहे शंकरराव खरातांचं, यादवांचा तुम्ही उल्लेख केला. या सगळ्यांच्या लेखनांमध्ये त्या त्या भागातली पट्ट्यातली बोली भाषा इतक्या सशक्तपणे, इतक्या ताकदीनं वापरलेली आहे. त्याच्यामुळं बोली भाषेचं वजन गेल्या 10-12 वर्षापासून इतकं महत्वपूर्ण मानलं जातं आणि पुढेही भविष्यामध्ये बोलीतल्या साहित्याला एक मोठं वजन निश्चितपणे. चारुता सागर सारखा लेखक मी तुम्हाला मुद्दाम सांगेल किंवा माडगूळकरांचं ते तर अतिशय मोठे लेखक आहेत, किंवा विठ्ठल वाघांसारखा वऱ्हाडी कवी आहे, प्रतिमा इंगोले सारखी कवयित्री आहे, कितीतरी लेखक आहेत, तुकाराम धांडे सारखा कवी आहे की या लेखकांनी बोली भाषेमध्ये, माझ्या कवितेमध्ये मी अनेक बोली भाषेतले शब्द वापरलेले आहेत. आपल्याकडे नांदेडमध्ये महेश मोरे सारखा एक तरुण लेखक आहे, कादंबरीकार आहे की ज्याने आपल्या गावाकडची हिंगोली जिल्ह्यातली भाषा, बोली भाषा वापरली. खूप उदाहरणं आहेत. तिकडे कोकणामध्ये अजय कांडर सारखा लेखक आहे की ज्याने फार कोकणी आणि फार मालवणी भाषा वाक्य, की महेश केळुसकर सारखा कवी आहे. खूप नावं घेता येतील. बोली भाषेमधलं लेखन आता महाराष्ट्रामधल्या सगळ्या कान्या कोपऱ्यातून होते आहे आणि त्या लेखनानं आपलं स्वतःचं स्थान आणि आपली स्वतःची प्रतिष्ठा हा सिद्ध केलेली आहे. हे मला सांगायला फार आनंद होतोय. तर मगाशी आपण बोलताना बोली भाषेचा या ठिकाणी उल्लेख केलात किंवा मराठी भाषेमध्ये आपण असंही म्हणाल की एक काळ असा होता की प्रमाण भाषेचं स्तोम माजलं आणि बोली भाषेतल्या साहित्य कृतींचं किंवा बोली भाषेतल्या ज्या अनेक पुस्तक आली त्याची टिंगलटवाळी होताना आपल्याला बऱ्याचदा दिसली. मग हे झालं असं की हे होत असताना मग प्रमाण भाषेचं स्तोम खूप माजलं आणि मग प्रमाण भाषा ग्रामीण भागातल्या लोकांना, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कळेनाशी झाली. म्हणून मग आपण परत शासनाला कोशाचं सुलभीकरण करावं लागलं. जशी आपली आता समितीवर निवड झाली, व्यवहार कोशचं सुलभीकरण करण्याच्या समितीवर आपण या ठिकाणी निवडला गेलात. तर मला असं वाटतं की ही जी समिती आहे, आपण ज्या समितीवर निवडला गेलेला आहात, की एक चांगलं काम आहे की लोकांना त्यांच्या बोली भाषेमध्ये किंवा त्यांना कळेल अशा स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी सुलभ ती भाषा करून देतात. तर नेमकं कार्य याचं कसं चालतं आणि एखादं उदाहरण देऊन जर तुम्ही आम्हाला जर समजून सांगितलं तर आम्हाला ते लक्षात येईल. आता या कामामध्ये 2-3 गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. एक तर हे ग्रांथिक काम आहे, म्हणजे आता आपल्याकडे नवीन साधनाचा वापर करून ते आपल्याला इंटरनेट किंवा या सुविधेचा वापर त्यात करताय, पण हे ग्रांथिक स्वरूपाचं काम आहे आणि हे वेळ देऊन करावयाचं काम आहे. त्याच्यानंतर ते अतिशय काय म्हणू त्याला, सप्रमाण असा एक फार चांगला शब्द आहे की तुम्ही ज्या शब्दाला अर्थ देता तो प्रमाण असला पाहिजे, म्हणजे सगळ्या लोकांना तो कळला पाहिजे. सुलभीकरण असा शब्द वापरलाय. मुळात ही जी समिती आहे ही उपसमिती आहे. मी मगाशी उल्लेख केला की राज्य शासन व्यवहार कोश सुलभीकरण उपसमिती असं या समितीचं मुख्य नाव आहे. आणि ही समिती कुणी स्थापन केली तर भाषा सल्लागार समिती या समितीनं ही उपसमिती स्थापन केली. आणि याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत, जी तज्ज्ञ मंडळी, ती भाषा सल्लागार समितीचे तज्ज्ञ अभ्यासक आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मी आहे, अनुपमा उजगर आहेत किंवा अशी अनेक मंडळी, स्वतः संचालक डोणीकर मॅडम त्याच्यामध्ये आहेत. असे 11 लोक हे काम करणार आहेत आणि या कामाला असं त्यांनी टार्गेट ठरवून दिले. आता समिती परवाला स्थापन झाल्यामुळे त्याची आता एक बैठक लावण्यात येईल काही दिवसांमध्ये. पहिल्यांदा आता हे 7,000 शब्दांचा उल्लेख मगाशी मी केला, ते शब्द पहिल्यांदा या 11 लोकांना वितरित केले जातील, मेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे ते पाठवले जातील. त्यांना काहीसा वेळ दिला जाईल ते काम करण्यासाठी. नंतर त्याचं काम झालं की मग त्या कामाचा एक आढावा घेण्यात येईल.
त्याची एक बैठक होईल, पुण्यात होईल, मुंबईत होईल किंवा कुठेही होईल, शासनाच्या संबंधित चर्चा करून ते ठरेल. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळं काम जे आपल्याला करावायचं आहे ते टाइम बाउंड अशा प्रकारचं काम आहे. किमान 3-3.5 महिन्यांमध्ये ते करणं अपेक्षित आहे. आता त्याला प्रतिसाद कसा मिळतो हाही महत्वाचा भाग आहे, कारण हे संदर्भ निपुण असं काम आहे. हे काय अगदी आपलं अंदाजे करायचं काम नाही. त्यासाठी संदर्भ जमा करणं, पर्याय शोधणं, आणि समजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एका शब्दाला जर 4 पर्याय असतील तर त्या 4 पर्यायामध्ये नेमका सोपा शब्द कोणता आहे, तो शब्द असा की तो सगळ्या प्रांतातल्या लोकांना कळणारा असावा. म्हणजे याला विषयाचं बंधन नाही, याला कुठल्या क्षेत्राचं बंधन नाही, आणि त्याचा केवळ फक्त मराठी वाङ्मयाशी काही संबंध नाहीये. म्हणजे मी सांगितलं की उद्योग आहे, आरोग्य आहे, शेती आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, बँकिंग क्षेत्र आहे, कंपन्या क्षेत्र आहे, शिक्षण सारखं क्षेत्र आहे. सगळी क्षेत्र म्हणजे समाजामधले सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही शब्द आहेत आणि जे काही त्याची परिभाषा आहे, ती परिभाषा तुम्हाला अत्यंत सोपी कशी करून मांडता येईल या संबंधीचं हे एक काय म्हणून आपण पायाभूत अशा प्रकारचं काम आहे. त्याचं स्वरूप आता पहिल्या बैठकीमध्ये ठरेल, कारण परवालाच राज्य सरकारने ही उपसमिती स्थापन केली, मंत्री महोदयांनी त्याला परवालाच मान्यता दिली, आणि त्याचं काल सगळा पत्रव्यवहार सगळ्या लोकांपर्यंत झालेला आहे. तेव्हा ही एक या कामाकडे मी एक मोठी संधी म्हणून पाहतो आणि आनंदाचा भाग म्हणून पाहतो. आणि हे एका अर्थानं सामाजिक स्वरूपाचं काम, सांस्कृतिक स्वरूपाचं काम आणि जनतेचं एक महत्वाचं काम आहे. या दृष्टीनं हे काम करावयाचं आहे. हे काम कसं कसं पुढे जाईल याचा सगळा तपशीलवार विचार मला आता या क्षणी नाही सांगता येणार, पण चांगलं काम होईल, कारण जी तज्ज्ञ मंडळी माझ्यासोबत काम करण्यासाठी आहे ती त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत विद्वान, अभ्यासू अशी सगळी मंडळी, शिक्षण क्षेत्रामधले लोक आहेत, पत्रकारितेमधले लोक आहेत, साहित्यिक क्षेत्रामधली मंडळी याच्यामध्ये काम करायला आहे. त्या सगळ्यांच्या मदतीने हे काम पुढे जाईल. आणि भाषा सल्लागार समितीचे जे अध्यक्ष आहेत माननीय लक्ष्मीकांत देशमुख, हे अतिशय मोठे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम केलंय, जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय, आणि मराठी वाङ्मयामध्ये अत्यंत भरीव अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलंय. गुजरातमध्ये बडोदा येथे जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनाचे लक्ष्मीकांत देशमुख सर हे अध्यक्ष होते, आणि भाषा समितीचे ते आता मुख्य अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे आणि प्रशासकीय अधिकारी संचालक विजया डोणीकर मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे हे काम आपल्याला पुढे न्यावयाचं आहे, आणि ते निश्चितपणे चांगलं होईल असे मला खात्री वाटते. अगदीच सर, मुलाखतीच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. अगदी शेवटचे 1-2 प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहोत. आपण कोशाविषयी या ठिकाणी बोलतो आहोत. बऱ्याचदा कोशांची एक परिभाषा किचकट असते जी सामान्य लोकांना अगदी कळत नाही, किंवा त्यांच्या आवाक्याबाहेरची असते, किंवा लोकांना कोश हा आपल्यासाठी बनलाय असं वाटतच नाही वाचल्यावर बऱ्याचदा. मग या कोशाच्या सुलभीकरणाचं काम आता आपण करत आहात, तर यासाठी नेमक्या कुठल्या साधनांची आपल्याला गरज लागते, कुठली साधनं आपण वापरता, आणि कुठल्या व्यक्तींची आपल्याला यामध्ये मदत लागते? आता एकतर आपल्याकडे ग्रंथ निर्मिती विभाग जो शासनाचा आहे त्यांच्याकडे अनेक प्रकारचे कोश उपलब्ध आहेत, अनेक क्षेत्रामधले, म्हणजे महत्वाचं काम झालेलंच आहे. फक्त आता मुद्दा असा आहे की हे झालेलं जे काम आहे ते तुम्हाला सोपं कसं करता येईल, तुम्हाला ते सुगम कसं करता येईल, ते सुलभ शासनाच्या परिभाषेमध्ये सांगत ते सुलभ कसं करता येईल, हा एक मुद्दा. म्हणजे साधन सामुग्री आहेच आहे. आपल्याकडे विविध भाषांचे शब्दकोश आहेत. भाषेची एक महत्वाची गंमत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपल्याकडे विविध भाषांमधल्या शब्दांची सरमिसळ मराठी भाषेमध्ये झालेली. मराठी भाषेनं अनेक शब्द इतर भाषेला उसने दिलेत, मराठीनं विविध भाषांचे शब्द उसने घेतलेले आहेत आणि ते मराठी होऊन गेलेले आहेत. अशा शब्दांचा अभ्यास म्हणजे आपल्याकडे उपलब्ध अनेक कोश वाङ्मयाचा उपयोग, उत्पत्ती कोशांचा उपयोग किंवा विविध भाषांमधले कोश आपल्याकडे तयार आहेत. खरं तर म्हणजे काम आपल्याकडे झालेलंच आहे. फक्त मुद्दा असा आहे की हे सगळं काम परत एकदा त्याचं वाचन करणं, त्याचा अभ्यास करणं, समजून घेणं. आणि गंमत अशी झालेली आहे की काळाच्या नुसार मराठीमध्ये अनेक नवे शब्द व्यक्तींकडून, समाजाकडून, प्रांतांकडून, भाषेकडून मिळत गेलेले आहेत आणि ते मराठीमध्ये मिसळलेले आहेत. मग ते लोकांच्या तोंडांमध्ये, ते लोकांच्या रोजच्या व्यवहारामध्ये शब्द आहेत. तर ते शब्द तुम्हाला परिभाषेमध्ये असलेल्या शब्दाला जोडून देता येतील का, त्याचा वापर करता येईल का, असा एक म्हणजे साधनं खूप आहेत. आणि आपल्याकडे भाषेत काम करणारे खूप महत्वाची माणसं आहेत. म्हणजे मी मगाशी उल्लेख केला भालचंद्र नेमाडे या अतिशय थोर लेखकाचा की ज्यांचं वाङ्मय भाषिक पातळीवर, संस्कृतीच्या पातळीवर अत्यंत महत्वाचे. डॉक्टर गणेश देवी यांचा उल्लेख मी मुद्दाम करेल. फार महत्वाचं काम केलं.
पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचा उल्लेख करेल. रावसाहेब काळे आमच्या समितीमध्ये, आता उपसमितीमध्ये ते काम करायला भाषा अभ्यासक म्हणून नाहीत. किंवा कृष्णा काकडे सारखा अभ्यासक आहे. म्हणजे खूप नाव आहेत. दत्ता भोसले सारखा लेखक आहे. स्वतः विठ्ठल वाघ हे जरी कवी असले तर त्यांनी वऱ्हाडी भाषेचं महत्वाचं काम केलंय. प्रतिमा इंगोले आहेत. या सगळ्या अशा अनेक महत्वाच्या महनीय माणसांनी, हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीपट्टी बोलीतलं अत्यंत मोठं काम केलं. आपल्याला माहित नसेल, लोकांना माहित नाही, इतकं महत्वाचं काम केलेलं आहे की या सगळ्या लोकांची मदत शासन गरजेप्रमाणे निश्चितपणे घेईल. त्यांना जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा अत्यंत सन्मानानं या सगळ्या मान्यवर व्यक्तींची मदत या कोशासाठी होईल. साधन सामुग्रीबद्दल मी बोललोच. कोशवाङ्मय आहे, उत्पत्ती कोश आहे, अनेक भाषेतले कोश आहे, यांची मदत. आणि साहित्य म्हणजे फक्त हे भाषिक आणि वाङ्मयीन काम नाहीच आहे. वैद्यकीय क्षेत्र असेल, उद्योगातलं क्षेत्र असेल, एखादा सधन शेतकरी सुद्धा भाषेबद्दल उत्तम भाष्य करू शकतो. एखादा व्यावसायिक आहे, एखादा व्यापारी आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा पत्रकार आहे, त्यांचीही मदत म्हणजे समाजामधल्या बहुसंख्य घटकांची मदत या कामी ही निश्चितपणे होईल. समितीमध्ये जरी 11 तज्ज्ञ सदस्य असले तरी त्याच्याशिवाय भाषेची मदत ही तुम्हाला कुठूनही घेता येते. आणि मग त्याचं प्रमाणीकरण करणं, प्रमाणीकरण म्हणण्यापेक्षा सुलभीकरण करणं, त्यातून हे काम आपल्याला पुढे न्यावयाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारचं काम निश्चित होईल. आणि हा आमच्या सर्वांच्या आनंदाचा असा हा भाग आहे असं मला वाटतं. निश्चित सर, तो तुमच्या आनंदाचा भाग आहेच. पण कोश हाताळणारे सामान्य लोक जे आहेत त्यांना सुलभीकरण झाल्यावर ज्यांना कळेल आणि ज्यांना आनंद होईल अशा हे लोकांसाठी तो एक महत्वाचा ठेवा असेल, कारण त्यांना ते कळेल. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. शेवटचा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतो. मगासपासून आपण मराठी भाषेच्या संदर्भात उहापोह करतो आहोत. आपण साहित्याविषयी बोललो, मराठी भाषेच्या भविष्याविषयी आपण या ठिकाणी बोललो, तज्ज्ञ लोकांविषयी बोललो, अनेक साहित्यिकांचा या ठिकाणी उल्लेख झाला. आणि मराठीमध्ये आत्ता आपण ज्या समितीवर काम करता त्या समितीचा आपण अगदी साकल्याने आपण त्या सगळ्या गोष्टी त्यामधल्या सांगितल्या. तर मराठी भाषा आणि मराठी भाषेकडे आकर्षण जन्मतःच आपलं असतं, ती आपली मातृभाषा आहे. आणि मराठी भाषेमध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की जी संवेदनशील मनाची लोक आहेत त्यांना भाषेमध्ये काम करण्याची एक आवड या ठिकाणी निर्माण होते. पण आपल्याकडे आपल्याच भाषेविषयी एक उदासीन भावना आहे. मराठीच्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करण्याच्या संदर्भात ज्यावेळी विद्यार्थी येतात त्यावेळी मराठी भाषेला करिअरला कुठलाही व्हॅल्यू नाही किंवा स्कोप नाही अशा प्रकारचं आपण एक ऐकतो बऱ्याचदा. पण जी तुमच्यासारखी लेखक मंडळी आहेत किंवा नव्या दमाची साहित्य क्षेत्रात येऊ पाहणारी तरुण पिढी आहे ती येतेच. त्यांना आपण थांबवू शकत नाही. ते काय मराठीचं तुम्ही जसं म्हणालात की भविष्य चांगलंच आहे पण स्कोप वगैरे ते काय बघत बसत नाही, ती येतात. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या आपली निवड झाली आहे या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये येणाऱ्या नवसाहित्यिकांना किंवा मराठीमध्ये काहीतरी करू इच्छिणाऱ्या नवोदितांना आपण या माध्यमातून काय सल्ला द्याल? अतिशय शेवटचा प्रश्न पण मला महत्वाचा असा हा प्रश्न वाटतो. नव्या लिहिणाऱ्या लोकांना मी इतकंच सांगू शकेन, म्हणजे अनुभवावरून 30-35 वर्षाचा माझा जो लेखनाचा अनुभव आहे त्याच्यावर मी असं सांगेल की आपल्या भाषेबद्दल आपण कोणताही संकोच बाळगायला नको किंवा आपल्या भाषेची लाज जी आपल्याला वाटते. खूपदा आपल्यामध्ये खूप ताकद असते, आपल्या बोलण्यात ताकद असते, आपल्या मांडण्यामध्ये ताकद असते, आपल्या अभिव्यक्तीमध्ये ताकद असते. पण आपण खूपदा असं समजा आपल्या समोर असा जर भक्क प्रकाश दिला तर आपण जरा बुचकळ्यात पडतो. तसा हा मुद्दा आहे. मला असं वाटतं की आपल्या जाणीवांबद्दल, आपल्या अनुभवाबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या बोलण्याबद्दल, आपल्या लेखनाबद्दल आपण अत्यंत धीट असायला हवं नव्या लोकांनी. आणि ते खरं तर वातावरण मराठीमध्ये खूप वर्षापासून सुरू झालेलं आहे. म्हणजे आता असं बिचकून जाण्यासारखं कारण नाहीये. पण नव्या लेखकांनी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता आपण लिहित राहिलं पाहिजेत. कोणत्याही गोष्टीचा फारसा प्रलोभन न ठेवता आपण लेखन केलं पाहिजेत. आणि अत्यंत दमानं म्हणजे दमदार पद्धतीनं आपण लेखन करावं. जे उत्तम असेल ते टिकेल, जे उत्तम नसेल ते बाजूला फेकलं जाईल. ही तर सिद्ध गोष्ट आहे, काळाचाच महिमा आहे. परंतु याचा विचार करून आपण लिहित राहणे आणि उत्तमात उत्तम आपण लिहित व्यक्त होत राहणे महत्वाचं आहे. नव्या लेखकांना मी असं एक संदेश वजा एक विधान मी सांगू शकेन की आपलं जे वाचन आहे हे वाचन निरनिराळ्या पद्धतीचं, ज्याला असं काय म्हणू आपण बहुआयामी म्हणू आपण त्याला, अनेक पद्धतीचं आपण वाचायला पाहिजेत, अनेक भाषेतलं आपण वाचलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कळत नाही की आपण जोपर्यंत खूप लोकांचं वाचणार नाहीये
तिकडं उत्तर प्रदेशामध्ये लेखक काय लिहितो, उर्दूत काय लिहितो, पंजाबीत काय लिहितो, कन्नडामध्ये काय लिहितो, हिंदीत काय लिहितो, इंग्लिशमध्ये काय लिहितो. आणि हे सगळं लेखन आता आपल्या मराठीतल्या प्रकाशन संस्थांनी मराठीमध्ये अनुवादित करून आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. मला असं वाटतं की देशातलं आणि जगातलं साहित्य आज मराठीमध्ये मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. ते आपण वाचायला पाहिजेत की ज्याच्यामुळे आपलं अंडरस्टँडिंग, आपली समज ही उन्नत होत जाते, ती प्रगत होत जाते आणि त्यातून मग आपल्याही आकलनाच्या कक्षा ह्या उजळत जातात आणि मग आपण कुठे कमी आहोत. म्हणजे नव्या लेखकांना हे पहिल्यांदा कळायला हवं की मी कुठे कमी आहे आणि आपला कमीपणा तुम्हाला मान्य करता आला पाहिजे. तुमच्या मर्यादा तुम्हाला मान्य करतायत. ज्या लोकांना आपल्या मर्यादा कळतात ती माणसं एक 4 फुटाची उडी उंचपणे किंवा लांब मारू शकतात, असा तो अनुभव आहे. म्हणून नव्या लेखकांनी आपलं वाचन वाढवणं, आपली भाषा नीटपणे परजून घेणं, आपल्या अनुभवाकडे, आपल्या लेखनाकडे, आपल्या शैलीकडे, ज्याला आपण स्टाईल असं म्हणतो, त्याच्याकडे लक्ष देणं आणि एकूण लेखन कसं चालतं देशभर आणि जगभर त्या लेखनाकडे पाहून आपल्या लेखनाशी, आपल्या जगण्याशी अत्यंत प्रामाणिकपणे लिहित राहणं. आणि लेखक असणं म्हणजे तुम्ही समाजामधलेच एक घटक असता. लेखक हा वेगळा नसतो, तो समाजामधलाच एक. मगाशी मी हा उल्लेख केला. म्हणून तुम्ही लिहिता कुणासाठी, तर तुम्ही वाचकांसाठी, जनतेसाठी, लोकांसाठी, समाजासाठी लिहिता, काळासाठी लिहिता. याची जाणीव जर ठेवली तर मला असं वाटतं की तुमचं लेखन हे उत्तम होत राहील. फक्त आपण काही प्रलोभनांमध्ये अडकत गेलो की मग लेखनावर काहीसा एक काय म्हणू आपण त्याला, जरा अशी काळोखाची झाक पसरते, काहीसा डाग त्याच्यावर लागण्याची भीती असते. मी लिहायचं, उत्तमपणे लिहायचं, उत्तम वाचायचं, नोंद होत राहील, नोंद घेतली जाईल, त्याची काही फारशी पर्वा करायची नाही. मी नंदा खरे नावाच्या लेखाचा उल्लेख मुद्दाम करेल. 2 वर्षापूर्वी त्यांच्या उद्या नावाच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हा अतिशय भारतीय पातळीवरचा मोठा अभियंता, नागपूरमधला मोठा लेखक नंदा खरे, की ज्या लेखकानं या देशातली धरणं आणि महत्वाचे काही पुलं बांधले, पुलांचं बांधकाम केलं, धरणांचं बांधकाम केलं. इतका विद्वान हा एक अभियंता आहे, ज्येष्ठ अभियंता आहे नंदा खरे, की ज्यानं लेखन आपल्या क्षेत्रामधली भाषा आणली, आपले अनुभव आणले आणि लेखनामध्ये मांडले. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं लेखन, मारुती चित्तमपल्लींचा उल्लेख मी मुद्दाम करेल, की ज्या माणसानं 60, 70, 80 वर्षे सबंध जंगलामध्ये घातली, एक मोठा अत्यंत अधिकारी म्हणून, आणि सगळं लेखन जंगलावर केलंय. किती महत्वाचं लेखन केलं, की तुमचं लेखन हे किती वेगळं आहे, किती महत्वाचं आहे आणि काय निराळं आहे, हे तुमच्या लेखनामध्ये जेव्हा येतं तेव्हा लेखनाची नोंद काळ, समाज, वाचक हा घेतो. नव्या लेखकांनी या गोष्टीकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ज्याच्या एका अक्षर साहित्याला बुकर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं असा द मिडनाईट चिल्ड्रन नावाचा एक अत्यंत सुंदर असं पुस्तक लिहिणारा लेखक सलमान रश्दी असं एका ठिकाणी म्हणतो, जेव्हा जेव्हा मी लिहित जातो तेव्हा तेव्हा मी निर्भय होतो. वा. म्हणून साहित्यिकानं लिहावं, समाजाची किंवा समाजातल्या प्रवाहांची किंवा विचारधारांची पर्वा करू नये. त्याला जे वाटतं ते त्याने लिहावं. साहित्यिक जितका लिहित जातो तितका निर्भय होत जातो आणि समाजामध्ये कान आणि डोळे उघडे ठेवून साहित्यिकानं समाज भान टिपावं आणि आपल्या शब्दांमधून ते मांडावं आणि येणाऱ्या पिढ्यांपुढे ते ठेवावं. कारण आपण जे लिहितो ते आपल्या आजच्या पिढीचं भान आहे, आजच्या पिढीचं गाण आहे, ते येणाऱ्या पिढ्यांना आपण निश्चित या ठिकाणी देऊ शकतो. एक साहित्यिक म्हणून त्याची ती भूमिका महत्वाची आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज डॉक्टर देशमुख सर या ठिकाणी आपल्यासोबत आले. विविध विषयावर त्यांनी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला. अतिशय सुंदरपणे त्यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तरं दिली, ज्याच्यामुळे आपणही समृद्ध होत गेलो. आणि मला असं वाटतं की आजची ही मुलाखत जे बघतायत त्यांनाही याच्यातून निश्चित काहीतरी मिळेल. मराठी भाषेसंदर्भात, साहित्यासंदर्भात किंवा संशोधनाच्या संदर्भात अनेक पैलू त्यांना यामध्ये गवसतील. साहित्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत अभ्यासू अशी मुलाखत प्रत्येकाने ऐकावी अशी आजची ही मुलाखत झालेली आहे. त्याबद्दल सरांचे या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो. सर धन्यवाद, आपण या ठिकाणी आज आलात आणि अतिशय दिलखुलासपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी आपली मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. राजमुद्रा वाहिनीचे मुख्य संपादक आणि संचालक संगमेश्वर लांडगे सर आणि आपली सर्व टीम यांनी मला निमंत्रित केलं आणि आपल्या वाहिनीवर या निवडीबद्दलची पहिली मुलाखत घेण्याची संधी आपण मला दिलीत. माझी मुलाखत घेतली आणि माझा बहुमान केला, त्याबद्दल मी आपल्या वाहिनीचे, राजमुद्रा वाहिनीचे अत्यंत सुंदर असं शीर्षक असलेल्या या वाहिनीचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, की जी वाहिनी लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आणि सगळ्या प्रश्नापर्यंत जाण्याचा अत्यंत जिद्दीनं प्रयत्न करते आहे.
त्या वाहिनीला मी खूप शुभेच्छा देतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. सर, आपली ज्या शासन व्यवहार कोशाच्या पदी निवड झालेली आहे ज्या समितीवर, त्यासाठी आपल्या कार्यास आपल्या खूप खूप शुभेच्छा. तर हे होते आज साहित्य मुद्रा या सत्रामध्ये आलेले डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर, ज्यांनी मराठी भाषेमध्ये प्रचंड मोठं काम केलंय आणि आपण त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. तर आजच्या साहित्य मुद्रामध्ये एका पाहुण्यांसोबत आपण भेटलो. तर येणाऱ्या पुढच्या साहित्य मुद्रामध्ये एका नवीन साहित्यिकासह आणि नवीन प्रश्नांसह आपण या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत नमस्कार. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्ही द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर, नांदेड. संपर्क 9730 67 30 67 9960 80 55 30. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन